चला चालू असलेला सामना एसकेसी धुमकवाडी वर्सेस निनाई स्पोर्ट्स शिरगाव. फलंदाज सॉरी माफ करा, गोलंदाजचं नाव वैभव. बॉलिंग एंडने वैभव आणि सामना करतील संजय एडगे आणि विशाल कोळापटे. शावडीचा शतकवीर विशाल कोळापटे आपल्याला इकडे पाहायला मिळेल इन ऍक्शन. खेळाडूंना विनंती असेल खेळताना आपलं पायाकडे आणि आजूबाजूला लक्ष द्यायचंय. कारण पंच डॉट एक चेंडू की वाईड डॉट. धन्यवाद. चांगली सुरुवात केली शिरगाव संघाने या इनिंगची आणि पुन्हा एकदा संजय एडगे याने लेग स्लिपच्या दिशेने एक फटका चांगला खेळून काढलाय. या फटक्यावरती मात्र 4 धावा मिळतील. आपल्या वेगळ्या शैलीमध्ये संजयने आपल्या संघाटी धावसंख्येचा श्रीगणेशा केलाय. धावसंख्येत 4 ने भरतो. धावसंख्या होईल 4. 2 चेंडू 4 धावा. सर्व खेळाडू मित्रांना विनंती असेल आपल्या आजूबाजूला लक्ष द्यायचंय. गवतामुळे आपल्याला तिकडे साप नक्कीच पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा एक आखूड पद्धत चेंडू आणि पंचांचा मात्र वाईटचा इशारा आणि त्याच्यावरतीच एक अतिरिक्त बाईटच्या स्वरूपात धाव. वाईट +1 अशा 2 धावा असतील या चेंडूवरती. पुन्हा एकदा वैभव टू विशाल. एसकेसी संघाचा महत्वाचा एक्का विशाल इकडे पाहायला मिळेल. आणि आता मात्र थोडस गतीला फसलेत आणि निर्धाव चेंडू इकडे आपल्याला पाहायला मिळेल. वैभवच्या मार्फत चांगली सुरुवात आतापर्यंत केली वैभवने आपल्या संघासाठी. चला पुन्हा एकदा वैभव टू विशाल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय आणि आता मात्र वैभवच्या व्हेरिएशन समोर विशाल मात्र थोडासा फसताना इकडे आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू वैभव मार्फत. पुन्हा एकदा एक हलक्या हाताने खेळून काढलेला फटका. पाहूया फटक्यावरती किती धावा मिळत आहेत विशालला. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानतील तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः वैभव यांचं. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होईल 7. 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. सामना करतील संजय एडगे. फुलटॉस मध्ये चेंडू आणि चांगला फटका या चेंडूवरती पाहायला मिळतोय संजय एडगे यांच्या मार्फत. बॅकवर्ड धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या होईल 13. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. एक चांगली सुरुवात केली आहे एसकेसी धुमकवाडी संघाने. पाहूया या धावसंख्येला कितपत घेऊन जात आहेत आणि आपल्या संघासाठी केवढं मोठं धावांचा डोंगर उभा करतायत. नेक्स्ट बॉलर नेम सूरज. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक सूरज यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सामना करतील विशाल आणि थोडीशी लाईन खराब आणि पंचांनी मात्र दंडित केले. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इकडे आपल्याला एसकेसी धुमकवाडी संघाच्या खात्यामध्ये जाताना मिळेल पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा सूरज टू विशाल, पुन्हा एकदा आखूडपदे चेंडू आणि पंचांचा मात्र वाईडचा इशारा. बॅक टू बॅक वाईड आपल्याला सूरज मार्फत इकडे पाहायला मिळत आहे. थोडीशी खराब सुरुवात केली सूरजने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पंचाने दंडित केलंय. सूरज मात्र आता कुठेतरी लाईन आणि लेन थोडीशी आपली विसरलेत. बॅक टू बॅक 3 असे वाईट चेंडू आपल्याला सूरज मार्फत इकडे पाहायला मिळत आहेत. नक्कीच कमबॅक करावं लागेल सूरजला आपल्या संघासाठी. सुंदरसा कमबॅक डॉट चेंडूने केलाय सूरजाने. चांगली गती आणि चांगला बाउन्स इकडे पाहायला मिळतो आपल्याला सूरज मार्फत. सुंदर फटका विशालच्या बॅट मधून. वा काय फटका इकडे पाहायला मिळालाय. आणि धाव संख्येत मात्र खणखणीत षटकारच्या मार्फत 6 ने भर पडेल. नक्कीच तुम्ही विशालला जास्त काळ शांत ठेवू शकत नाही क्रीज वरती. बावीस धावा धावफलकावरती लागल्यात एसकेसी धुमाकवाडी संघाच्या. पाहूया सूरज आता कमबॅक करतोय का या चेंडूवरती. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू शॉर्ट मिडॉनच्या दिशेने. पाहूया या चेंडूवरती किती धाव मिळतात. 1 धाव कंप्लीट, 2 धाव कंप्लीट. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इकडे पाहायला मिळेल संजय एडगे आणि विशाल कोळपटे यांच्यामध्ये. धाव संख्येत 3 ने भर. नक्कीच चांगली सुरुवात केली धुमाकवाडी संघाने आपल्या इनिंगची. पुन्हा एकदा सूरज टू संजय, पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू आणि तितक्याच त्या चेंडूवरती फुलटॉस वरती पूर्णपणे फुलटोल वसूल केलाय संजय येडगे यांनी आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये. आणि धावसंख्या मात्र 6 ने भर. धावसंख्या होते 31. नो लॉस, 31 धावा. सूरज वरती मात्र संजय आणि विशाल दोघांनी सुद्धा आक्रमण चढवले. चला स्पीडअप करायचे सामने. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा सामना करतील ते संजय एडगे. पाहूया बॅक टू बॅक षटकार आपल्याला इकडे पाहायला मिळतात का संजय एडगेंच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू सूरज यांचा आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल धुमाकवाडी संघाला. शेवटचा चेंडू सामना करतील विशाल कोळपटे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, थोडस खराब क्षेत्ररक्षण विकेट किपर यांचं आणि 1 धाव कंप्लीट करेल. थोडीशी खराब फेकी पण चांगला कव्हर केलाय सूरज याने आणि 1च धाववरती समाधान मानतील एसकेसी धुमाकवाडी संघ. आणि धाव संख्येत मात्र 1 ने भर होईल. धावसंख्या होते 2 षटक समाप्तीनंतर. नो लॉस, 32. 12 चेंडू 32 धावा. आतापर्यंत चांगली सुरुवात धुमाकवाडी संघाची आपल्या इकडे पाहायला मिळाली. चला संघाचं तिसरं षटक घेऊन येतो. चांगला फटका विशाल कोळपटे यांचा. नक्कीच आपल्या आयोजकांना सलामी देणार फटका आपल्या इकडे पाहायला मिळाला विशाल यांच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या होईल 38. पहिल्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतलाय गोलंदाजाचा. रणवीरचा चांगलाच समाचार विशाल कोळपटे यांच्या मार्फत. आणि पुन्हा एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळालेला आपल्याला आणि त्याच फटक्यावरती 2 धावा मिळतील.
चांगली सुरुवात केली या षटकाची. ठीक आहे ठीक. माफ करा 42 धावा असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला होता आणि 22च्या स्वरूपात एक धाव असेल. पुन्हा एकदा धावसंख्येत एकने भर धावसंख्या होते 43. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे आणि सामना करतील ते संजय एडगे. रणवीर टू संजय. फुलटॉस मध्ये चेंडू आणि फुलटॉस वरती चांगला फटका इकडे पाहायला मिळतोय संजय एडगे यांचा. पाहूया या फटक्यावर किती धावा मिळत आहेत धुमगवाडी संघाला. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी क्षेत्ररक्षकाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या होईल 45. बॉलर नेम शिरगाव संघ शुभम. संघाचं शेवटचं षटक शुभम हाताळतील. 18 चेंडू 46 धावा, नो लॉस. चांगली फलंदाजी धुमगवाडी संघाची. पुन्हा एकदा फटका चांगला खेळून काढलाय विशालने. फटका मात्र फसलाय आणि तितका सुंदर झेल प्रदीप यांच्या मार्फत इकडे पाहायला मिळतोय आणि आता मात्र विशालला मात्र माघारी जावं लागेल. नक्कीच या फटक्याची जरूरत होती पण थोडस ताकद कमी पडली आणि विशालला मात्र आपला विकेट गमावा लागतोय. आता पाहूया विशालची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. विशालची जागा घेण्यासाठी येत आहेत ते दिनेश. चला पुढील सामना असेल श्री विठलाई स्पोर्ट्स कडवे वर्सेस माऊली तालीम जाधववाडी. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की त्यांनी समोर यायचं. आपलं नाणेफेकीचा कौल आम्ही करून घेणार आहोत. पुन्हा एकदा दिनेशच्या बॅट मधून चांगला हेलिकॉप्टर फटका आणि 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार आणि खणखणीत असा चौकार. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या होते 51 आणि धावसंख्येने मात्र 50चा पल्ला गाठलाय आणि एसकेसी धुमगवाडी संघ चांगलं एक मोठं आव्हान नक्कीच उभं करतील शिरगाव संघासमोर. कडवे संघाला विनंती असेल आपला निर्णय आपण कळवायचा आहे.
पुढील सामना आपला असेल. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि गतीला मात्र माफ करा, पंचांचा वाईटचा इशारा, थोडीशी दिशा खराब आणि पंचांनी दंडित केले. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होईल 52. शुभम टू दिनेश. पुन्हा आखूड पद्धत चेंडू आणि चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा खणखणीत असा षटकार दिनेश यांच्या बॅट मधून. सुंदर फलंदाजी करतोय दिनेश. नक्कीच फिनिशरचं काम करतोय आपल्या संघासाठी. जास्तीत जास्त धावा गोळा करतोय आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये येऊन. चौकार आणि षटकार असे बॅक टू बॅक 2 मोठे फटके दिनेशने नक्कीच आपल्या संघासाठी मारलेत आणि 10 धावा कमावल्या 2 चेंडूमध्ये. नक्कीच मौल्यवान 10 धावा असतील आपल्या संघासाठी त्या. पुन्हा एकदा शुभम टू दिनेश. पुन्हा एकदा आखूड पद्धत चेंडू आणि चांगला फटका खेळून काढलाय. फटका मात्र फसलाय. विकेट कीपर फटक्या मागे आणि थोडासा खराब जजमेंट आणि झेल मात्र सुटला होता आणि एकाच धावेवर समाधान मानतील ते दिनेश. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल संजय एडगे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संजय यांचा आणि तितकंच चांगलं जजमेंट विकेट कीपर यांचा आणि आता मात्र संजय एडगेला माघारी परतावं लागेल. नक्कीच या फटक्याची गरज होती पण फटका मात्र फसला आणि संजयला मात्र माघारी जावं लागतंय. शेवटचा चेंडू आणि संजय जागा घेतात ते चंदू हप्पे. विनंती असेल स्पीडअप करायचे सामने. शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि सामना करते ते संजय चंदू हप्पे. एकोणसाठ धावा धाव फलकावरती. शुभम टू चंदू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया. आणि आता मात्र चंदू हप्पे यांना नो बॉलचा इशारा पंचांचा आणि नक्कीच फील्ड रेस्ट्रिक्शनच्या मार्फत आपल्याला हा नो बॉल पाहायला मिळतोय. थोडस खराब फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवलेलं शिरगाव संघाने, त्यामुळे त्यांना दंडित करण्यात आलंय. अतिरिक्त खेळाडू लेग साइडला पण त्यांनी लावला होता, त्यामुळे त्यांना नो बॉल सामोर जावं लागतंय. आणि आता मात्र एसकेसी धुमोकवाडी संघाचा कणा आपण म्हणू शकतो याला, असा संजय हप्पे आपल्या इकडे पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला असतील पण नक्कीच आपल्या संघासाठी पूर्ण प्रयत्न करतील संजय हप्पे शेवटच्या चेंडूवर. आणि शेवटचा चेंडू शुभम यांचा सामना करतील दिनेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला होता आणि तितकंच चांगलं व्हेरिएशन शुभम यांचं. आणि आता मात्र दिनेशला सुद्धा माघार जावं लागतंय धावबाच्या स्वरूपात. आणि इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या होते 60 आणि 61 धावांचं लक्ष असेल ते निनाई स्पोर्ट्स शिरगाव या संघासमोर. 24 चेंडू 61 कंपल्सरी चेस धावा असं लक्ष असेल निनाई स्पोर्ट्स शिरगाव संघासमोर. दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानात ताबा लवकरात लवकर घ्यायचा आहे. शिरगाव संघाला विनंती असेल आपण फलंदाज पाठवायचे आणि धुमोकवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. 24 चेंडू 61 धावा कंपल्सरी चेस असतील धावा आपल्या स्पर्धेचा नियम. सर्व खेळाडू मित्रांना, आलेल्या संघांना आणि प्रेक्षकांना विनंती असेल, आपला एक खेळाडू आरसी शेंबोणे गावाचा अभिषेक एका आजाराने ग्रस्त आहे, तर सर्वांना विनंती असेल की आपल्या परीने जास्तीत जास्त मदत आपण अभिषेकला करा आणि लवकरात लवकर तो बरा होईल याची प्रार्थना करूया. आणि तुमच्या मार्फत जितकी जमेल तेवढी मदत तुम्ही नक्कीच अभिषेकला करा.
जेणेकरून तो लवकरात लवकर बरा होईल आणि आपल्यासोबत या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला खेळायला बघायला मिळेल त्याला. आणि सर्व समाविष्ट संघांना विनंती असेल ज्यांची एंट्री प्रवेश फी बाकी असेल त्यांनी सागर डाकरे यांना भेटायचं आणि त्यांना आपली प्रवेश फी पाठवायची आहे. शिरगाव संघ आपले फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. श्री विठलाई स्पोर्ट्स कडवे संघ आपण आपला निर्णय कळवायचा आहे नाणेफेकीचा. पुढील सामना असेल श्री विठलाई स्पोर्ट्स कडवे वर्सेस माऊली तालीम जाधववाडी. आणि एक धाडसी निर्णय विठलाई स्पोर्ट्स कडवे या संघाचा. फलंदाजी स्वीकारले कडवे संघाने आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते माऊली तालीम जाधववाडी संघाला. चला सामना सुरू करूया. बॉलिंग एंडने विशाल कोळापटे एक नवीन जिम्मेदारी घेऊन बघायला मिळतील. आणि एक सुंदर चेंडू विशालचा वेगवान चेंडू आणि चेंडू मात्र निर्धाव. आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात केली विशाल याने. पुन्हा एकदा विशाल टू विजय. पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. पाहूया या फटक्यावर किती धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इकडे पाहायला मिळतंय विजय आणि रणवीर यांचं. आणि 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धाव संख्येचा श्री गणेशा केलाय. चला पुन्हा एकदा सामन्यामध्ये जाऊया. विशाल टू विजय. पुन्हा एकदा एक हलक्या हाताने खेळून काढला फटका आणि फटका मात्र थोडासा फसला गवतामध्ये बॉल आणि निर्धाव चेंडू होईल. चांगली साथ दिली या गवताने विशालला. पुन्हा एकदा एक चांगला फटका विजयचा आणि तितकंच थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा रेषा पार आणि खणखणीत असा विजयच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या 4 नाही बरं धावसंख्या होईल 6. नक्कीच झेलची संधी होती आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. पाहूया विजयचा झेल सोडण्याचा कितपत मोबदला एसकेसी धुमकवाडी संघाला भरावा लागतोय. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू आणि हलक्या तरी खेळून काढला. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतील. आणि हितेश मात्र घसरलेत आणि तितकाच खराब थ्रो. पाहूया किती धावा कंप्लीट करतील रणवीर आणि विजय जोडी. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या 3 ने बरं धावसंख्या होईल 9. शेवटचा चेंडू विशाल यांच्या षटकाचा. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय की विशाल पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीने
रणवीरला शांत करतायत. 5 चेंडू 9 धावा आतापर्यंत समीकरण या सामन्याचं. शेवटचा चेंडू विशालचा रणवीरला आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रणवीरचा, प्रयत्न मात्र फसलाय आणि निर्धाव चेंडू सांगता आणि षटक संपल्यावर धावसंख्या होईल बिनगडी बाद 9. चांगलं षटक हाताळलं विशालने आपल्या संघासाठी. थोडीशी शांत आणि संत अशी सुरुवात केली शिरगाव संघाने. बॉलिंग एंडने हितेश केळसकर, एसके संघाचा युवा गोलंदाज हितेश. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळेल हितेश केळसकर. सामना करतील ते विजय यांचा. सुंदर चेंडू हितेशाचा, विजयला मात्र कळला नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. सुरुवात चांगली केली आहे हितेशने आपल्या संघासाठी. विशालच्या पावलावरती पाऊल टाकतायत. पुन्हा एकदा एक सुंदर वेगवान चेंडू हितेशांचा. पुन्हा एकदा विजय मात्र फसलेत या वेगवान गोलंदाजीला. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हितेशने मात्र सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू आपल्या संघासाठी. थोडासा दबाव विजयवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा प्रयत्न फसला होता. मात्र बाईकच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळेल शिरगाव संघाला. धाव संख्येत 1 ने भर होईल. धाव संख्या होते 10. शेवटचे 2 चेंडू हितेशांचे. हितेश टू रणवीर. पुन्हा एकदा एक हलक्यात खेळून काढलेला फटका. पाहूया या फटक्यावर धावा कंप्लीट करतील. एकच धावावरती समाधान मिळते रणवीर यांना. आतापर्यंत चांगलं षटक हाताळले हितेशने आपल्या संघासाठी. कमी धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत. एकच धाव हितेशने खर्च केली आपल्या संघासाठी. माफ करा 2. एक मोठा फटका विजयांचा. थोडासा लेझी फटका पाहायला मिळाला आपल्या विजयांचा. पाहूया या फटक्यावर किती धावा मिळतील. आणि चेंडू मात्र पडतो नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावावरती समाधान मानावं लागेल ते विजय यांना. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होईल 13. 12 चेंडू 13 धावा बिनगडी बाद. खूप शांत आणि संत अशी सुरुवात शिरगाव संघाची. आता मात्र उर्वरित 12 चेंडू मध्ये 48 धावांचं अवाढव्य असा आव्हान असेल ते शिरगाव संघासमोर. नक्कीच आव्हान मोठं आणि अवाढव्य नक्कीच असेल, पण अशक्य नसेल. कारण की 12 चेंडू 48 धावा. रबर बॉलचं क्रिकेट आपण नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये एका षटकामध्ये 22 ते 25 धावा होताना बघितल्या आहेत. आणि एसकेसी धुमकवाडी मार्फत संजय हप्पे सामना करतील रणवीर. एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार आणि खणखणीत असा षटकार. आणि संजयचा मात्र चांगला समाचार घेतलाय रणवीर याने. धाव संख्येत 6 ने भर. धाव संख्या होते 20. एकोणीस माफ करा. चला पुन्हा एकदा संजय टू रणवीर.
मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका आलाय आणि एकदम हलक्या हाताने टायमिंग शॉट रणवीर यांचा. आणि पंचांचा मात्र षटकारचा इशारा. बॅक टू बॅक 2 षटकार रणवीरच्या बॅट मधून. नक्कीच हे मोठे फटके थोडस दडपण कमी करतील शिरगाव संघाचं आणि थोडस दडपण देतील ते संजय हप्पे यांच्यावरती. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या ते शिरगाव संघाच्या. चांगली फटकेबाजी आता मात्र रणवीरने करायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा एक खोलवर पडलेला चेंडू आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण हितेश यांचं आणि 2 धावा कंप्लीट करतील ते विजय आणि रणवीर यांची जोडी. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू संजय हप्पे यांचा आणि गतीमध्ये मिश्रण आणि रणवीर मात्र इथे हुकलेत गतीला आणि डॉट चेंडू. आठ चेंडू आणि 34 धावांचं अवाढव्य आणि मोठं आव्हान शिरगाव संघासमोर. आणि पुन्हा एकदा एक आपण निर्धावाचा चेंडू पाहतोय आणि माफ करा संजय हप्पे यांना विकेट मिळालाय कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. आता मात्र रणवीरला माघार जावं लागेल. आता कुठे रणवीरने आपला आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली तेवढ्यात रणवीरला संजयने आपल्या गतीच्या मोहात अडकवलं आणि रणवीर यांना माघारी पाठवलंय. आता पाहूया रणवीर यांची जागा घेण्यासाठी कोण येते. अजय. शेवटचा चेंडू संजय हप्पे यांचा. चांगलं कमबॅक केले संजयने आपल्या संघासाठी. थोडस कुठेतरी पहिल्या 2 चेंडूवरती दडपण आलेलं त्यांच्यावरती पण पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू काय असतो हे संजय हप्पे यांनी दाखवून दिले. 2 मोठे फटके आल्यानंतर चांगला कमबॅक संजय यांच्या अनुभवाचा कमबॅक म्हणावा लागेल आपल्याला. नक्कीच शेवटचा चेंडू चांगला हाताळतील. पुन्हा एकदा एक चांगलं मिश्रण आणि अजयला मात्र पुन्हा बीट केलंय. चांगली गोलंदाजी संजय हप्पे यांची. आणि आता मात्र 6 चेंडू 6 चेंडू आणि 34 धावांचं अवाढव्य असं मोठं आव्हान शिरगाव संघासमोर. 6 चेंडू 34 धावा. शेवटचं षटक हाताळतील ते एसकेसीचा अनुभवी गोलंदाज चंदू हप्पे. 6 चेंडू 34 धावा. चला पुन्हा एकदा चांगला फटका शॉर्ट मिडॉनच्या दिशेने आणि एकच धाव या फटकावरती मिळेल. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 33 धावा. आता मात्र विजयाचं पारड नक्कीच एसकेसी धुमोगड संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते आपल्याला. 5 चेंडू आणि 33 धावा. चंदू टू अजय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूने मात्र उसळी घेतली आणि अजयला मात्र बीट केलंय. चांगली गती आणि चांगलं मिश्रण चंदू हप्पे यांचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गतीला बीट झालेत आणि पंचांनी मात्र दंडित केले चंदू यांना. थोडीशी आपली दिशा भटकले आणि पंचांचा इशारा वाईटचा आलाय. धावसंख्येत मात्र 1 ने भर होईल धावसंख्या होते 29. 5 चेंडू 4 चेंडू सॉरी माफ करा 3 चेंडू आणि 32 धावा. आणि आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका अजयच्या बॅट मधून आणि चेंडू सीमारेषा पार आणि खणखणीत असा षटकार अजय यांच्या बॅट मधून. थोडासा लेट आलाय पण थेट आलाय.
आता मात्र 2 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा एकदा एक मोठा फटका अजय यांचा आणि चेंडू मात्र जातोय पुन्हा सीमारेषा पार आणि बॅक टू बॅक षटकार आलेत चंदू हप्पे यांना. शेवटचा चेंडू आणि कडवे संघाला विनंती असेल आपले फलंदाज तयार ठेवायचे आणि जाधववाडी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय हा सामना झाल्यानंतर. चांगलं कमबॅक चंदू हप्पे यांचं आणि आता मात्र हा सामना संपलाय. अभिनंदन एसकेसी धुमोगड संघ. हार्ड लक रिनाई स्पोर्ट्स शिरगाव. चला पुढील